राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारताच्या राष्ट्रीय संस्कृतीचा कधीही न मिटणारा अक्षयवट. पंतप्रधान मोदींचं नागपुरात गौरवोद्गार. कोणत्याही देशाचे अस्तित्व हे त्या देशातील पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आपल्या संस्कृतीच्या विस्तारावर अवलंबित असते. आपल्यावर एवढे परकीय हल्ले झाले, आपली संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न झाले, तरी भारतीय संस्कृतीची चेतना मिटली नाही. कारण ही चेतना जागृत ठेवणारे अनेक आंदोलन भारतात होत राहिले. भक्ती आंदोलन हे त्याचं एक उदाहरण आहे. आमच्या संतांनी समाजात जी चेतना निर्माण केली, महाराष्ट्रातील शेकडो संतांनी, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांनी हे काम केलं आणि पुढे विवेकानंद यांनी हे काम सुरू ठेवलं. स्वातंत्र्यापूर्वी हेडगेवार आणि गुरुजींनी ही राष्ट्रीय चेतना वाढवली. 100 वर्षापूर्वीचे वटवृक्ष निर्माण झाले होते, ते आज विशाल स्वरूपात सगळ्यांसमोर आहे. आदर्श आणि सिद्धांतामुळे हे वटवृक्ष टिकले आहेत, असे गौरव उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नागपुरातील माधव नेत्रालयाचे भूमिपूजन सोहळा पार पडतो आहे. या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींनी संघ आणि स्वयंसेवकांच्या सेवा कार्याची स्तुती केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारताच्या राष्ट्रीय संस्कृतीचा कधीही न मिटणारा अक्षयवट आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असाच एक अविरत चालणारा यज्ञ आहे, जो बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो आहे. बाह्य दृष्टी म्हणजे माधव नेत्रालयसारखे उपक्रम, आंतरिक दृष्टी म्हणजे संघ सेवा कार्याचा पर्याय बनला आहे. ही सेवा, संस्कार, साधना प्रत्येक स्वयंसेवकाचा प्राणवायू आहे. प्रत्येक स्वयंसेवक पिढी दर पिढी याच्यातून प्रेरित होते आहे, त्याला निरंतर गतिमान ठेवते आहे. त्यामुळे स्वयंसेवक कधीही थकत नाही, थांबत नाही, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. साथियों, किसी भी राष्ट्र का अस्तित्व पीढ़ी दर पीढ़ी उसकी संस्कृति के विस्तार, उस राष्ट्र की चेतना के विस्तार पर निर्भर करता है. हम अपने देश का इतिहास देखें तो सैकड़ों वर्षों की गुलामी, इतने आक्रमण, भारत की सामाजिक संरचना को मिटाने की इतनी क्रूर कोशिशें, लेकिन भारत की चेतना कभी समाप्त नहीं हुई. उसकी लौ जलती रही. ये कैसे हुआ? क्योंकि कठिन से कठिन दौर में भी भारत में इस चेतना को जागरूक रखने वाले नए नए सामाजिक आंदोलन होते रहे. भक्ति आंदोलन उसका ये उदाहरण, जिससे हम सब भली भांति परिचित हैं. मध्यकाल के उस कठिन कालखंड में हमारे संतों ने भक्ति के विचारों से हमारी राष्ट्रीय चेतना को नई ऊर्जा दी. गुरु नानक देव, कबीरदास, तुलसीदास, सूरदास, हमारे यहां महाराष्ट्र में संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, ऐसे कितने ही संतों ने हमारी इस राष्ट्रीय चेतना में अपने मौलिक विचारों से प्राण फूंके. इन आंदोलनों ने भेदभाव के फंदों को तोड़कर समाज को एकता के सूत्र में जोड़ा. इसी तरह स्वामी विवेकानंद जैसे महान संत भी हुए. उन्होंने निराशा में डूब रहे समाज को झकझोरा, उसे उसके स्वरूप की याद दिलाई, उसमें आत्मविश्वास का संचार किया और हमारी राष्ट्रीय चेतना को बुझने नहीं दिया. गुलामी के आखिरी दशकों में डॉक्टर साहब और गुरुजी जैसे महान व्यक्तित्वों ने इसे नई ऊर्जा देने का काम किया. आज हम देखते हैं
राष्ट्रीय चेतना के संरक्षण और संवर्धन के लिए जो विचार बीज 100 साल पहले बोला गया, वो महान वटवृक्ष के रूप में आज दुनिया के सामने है। सिद्धांत और आदर्श इस वटवृक्ष को ऊंचाई देते हैं। लाखों करोड़ों स्वयंसेवक इसकी टहनी, ये कोई साधारण वटवृक्ष नहीं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारत की अमर संस्कृति का आधुनिक अक्षय वट है। ये अक्षय वट आज भारतीय संस्कृति को, हमारे राष्ट्र की चेतना को निरंतर ऊर्जावान बना रहा है। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर।